नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी सलमान खानवर हल्ला व त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या। आता सैफ अली खानवर हल्ला झालाय। हा हल्ला कोणी केला? सैफ अली खानच्या घरी इतके सुरक्षा रक्षक असताना हल्लेखोर आत कसा शिरला? की हल्लेखोर हा ओळखीचाच असून घरात दबा धरून बसला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरी करण्याचा अज्ञात व्यक्तीकडून प्रयत्न झाला। यावेळी झालेल्या झटापटीत चोरानं सैफ अली खानवर चाकूने हल्ला केलाय। मध्यरात्री 2 ते 3:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत। अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरातच चाकू हल्ला करण्यात आलाय। त्याच्यावर एकूण 6 वार करण्यात आले आहेत। त्यानंतर तो चोर पळून गेला। मध्यरात्रीच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू असून 2 जखमा खोल असल्याचं समजतंय। तसेच त्याच्या पाठीच्या कण्याजवळील एक जखम झाली आहे। न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अनेस्थेटिस्ट निशा गांधी त्यांच्यावर उपचार करतायत। याच दरम्यान हल्लेखोराविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे। सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। हल्लेखोराचा रात्री 2 वाजता सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफ अली खानला आला। आवाज ऐकून तो बाहेर आला आणि हा प्रकार घडला। हल्लेखोराशी सैफची झटापट झाली आणि त्याने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला। आता हा हल्लेखोर घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलीस तपास करतायत। सैफ राहतो त्याच इमारतीत पॉलिशिंगचं काम सुरू आहे। ते काम करणाऱ्या व्यक्तींपैकी किंवा कामगारांपैकीच कोणी हल्लेखोर आहे का? याचा तपास पोलीस करतायत। या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या 3घांना ताब्यात घेतलं असून त्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत। मुंबई पोलिसांनी सांगितलंय की अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्याने मोलकरणी सोबत वाद घातला। जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले। पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। सैफ सोबतच मोलकरणीवरही अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता। या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झाली। तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मोलकरणीच्या भूमिकेवर संशय आहे। मोलकरणीने चोराच्या प्रवेशाची सोय केली होती का असा संशय त्यांना आहे। वैद्यकीय उपचारानंतर मोलकरणीचा जबाब नोंदवला जाईल। अभिनेता सैफ अली खान मुंबईतील वांद्रे भागात राहतो आणि याच भागात मागील वर्षी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता। त्यानंतर आता सैफ अली खानवर थेट चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांकडून घराच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। सुदैवानं सैफची पत्नी तथा अभिनेत्री करीना कपूर खान, त्यांची मुले तैमूर आणि जेह सुरक्षित आहेत। सैफला पहाटे 3:30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन आणि भूलतज्ञ डॉक्टर निशा गांधी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे। तो हल्लेखोर कोण होता? तो कुठून आला होता? हल्ल्याचा उद्देश काय होता? याची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाहीये। तो चोर होता की आणखी कोणी? त्याचे हेतू फक्त चोरीचाच होता का? त्याला कोणी टार्गेट केलं होतं का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुन्हे शाखेचे पथक व्यस्त आहे। सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती। जर इतक्या मोठ्या सेलिब्रिटीच्या घरी, म्हणजेच ज्यांच्या घरी इतके सुरक्षा रक्षक असतात त्यांच्या घरी अशा घटना घडत असतील तर बॉलिवूडमधील कलाकार सुरक्षित नाहीत, म्हणून इतर कलाकारांकडून संताप व्यक्त केला जातोय। तसेच विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जातोय। आता नेमकं हे प्रकरण कुठलं वळण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही मात्र बघत राहा देशोन्नती। नमस्कार।